स्तुती असो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या या सभेमध्ये स्वागत आहे। हा वेळ आहे देवाच्या वचनामधून पाहण्याचा। सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विनंती करेल की लक्षपूर्वक प्रार्थनापूर्वक हा संदेश परमेश्वरापासून आलेला जो शब्द आहे तो ऐका आणि शक्य होईल तितक्या वेळेस पवित्र शास्त्र घेऊन त्याच्यामधून जे काही संदर्भ वचन आपण सांगत असतो ते नक्की शोधून वाचा अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे। आपण फेब्रुवारीपासून मागील आज 20वा आठवडा आहे आणि इब्री लोकास पत्र 6वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ती जीवनाचे जे पायाची मूल तत्व आहेत, जे पायाचं शिक्षण जे आहे, जे आपल्याला सांगण्यात आलं आहे त्याच्यावरती आपण मनन करत आहोत। त्या वचनांमध्ये 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत। निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्यांचे शिक्षण, हात वर ठेवण्याचे शिक्षण, मृतांच्या पुनरुत्थानाचे शिक्षण आणि सार्वकालिक न्यायाचे शिक्षण। यापैकी 6वा जो मुद्दा आहे सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, याच्याबद्दल आपण मागील 2 आठवड्यांपासून पवित्र शास्त्रामधून मनन करत आहोत आणि आज देखील आपण जास्त वेळ न वाया घालवता पुन्हा एकदा त्या विषयाकडे वळणार आहोत। त्या संदर्भात अनेक सार्वकालिक न्याय म्हणजे काय याबद्दल अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। जे कोणी हा व्हिडिओ आजचा पाहत आहेत त्या सर्वांना देखील विनंती करेल की जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओज लिंक्स पाहिले नसतील तर नक्की पहा। प्रभू तुम्हाला त्याच्यातून नक्की आशीर्वादित करेल। आणि ही एक सिरीज आहे टीचिंग्सची, अभ्यासक्रमाची, पवित्र शास्त्राच्या मननाचा एक हा अभ्यासक्रम आहे सिरीजमध्ये आपण घेतलेला आणि म्हणून अगोदरचे सुद्धा संदर्भ आहेत तर ते तुम्ही नक्की ऐका ही देखील सर्वांना मी विनंती करेल, सर्वांना उत्तेजन देईल। जे सार्वकालिक न्याय आहे त्याच्याबद्दल अनेक जे टीचिंग्स आहे त्याच्यापैकी काही चुकीचे शिक्षण सुद्धा आज जगभरामध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणांमध्ये सार्वकालिक न्यायाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत। परमेश्वराची प्रीती, त्याची कृपा, त्याची दया जी आहे ती वेगळ्या पद्धतीने सांगण्यात येत आहे। मी सर्व चुकीचे जे टीचिंग्स आहेत त्या प्रत्येक टीचिंग्सबद्दल ह्या वेळेस बोलणार नाही किंवा आपल्याकडे तेवढा वेळ नाही की त्या प्रत्येक टीचिंग्सबद्दल आपण डिस्कस करू, परंतु काही 2-3 जे टीचिंग्स आहेत सार्वकालिक न्यायाबद्दलचे जे चुकीचे आहेत देवाच्या वचनातून त्याच्याबद्दल नक्की सर्वांना जागृत करू इच्छिते। त्याच्यापैकी एक सर्वात महत्त्वाचं टीचिंग असतं की सरते शेवटी सर्व गोष्टींचा नाश होणार आहे आणि सर्व लोक स्वर्गामध्ये जाणार, जे प्रभूचे आहेत ते स्वर्गात जाणार आणि बाकी जे आहे संपूर्ण सृष्टीचा नाश होणार आहे। अख्खी पृथ्वी संपूर्णपणे नष्ट होणार आहे, सर्व काही नष्ट होणार आहे। जे संपूर्ण नष्ट होणं आणि शेवटास काहीच नाही उरणं अशा प्रकारचे टीचिंग्स आहे हे चुकीचे आहेत। पवित्र शास्त्रामध्ये अनेक संदर्भ आहेत। मत्तय 25:31 ते 46 ह्या ठिकाणामध्ये सुद्धा आपण वाचतो आणि प्रगटीकरणामध्ये दानिएल, यहजकेल यांच्या पुस्तकांमध्ये आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक संदर्भ आहेत। संपूर्ण पृथ्वीचा परिपूर्ण संपूर्ण अगदी समूळ नाश होणार नाही तर काही प्रमाणात होणार आहे आणि त्यानंतर सगळी पृथ्वी एकदा संपून गेली तर काही नाही आणि सगळेजण स्वर्गात राहणार असं देखील नाही। जर पवित्र शास्त्राचा नीट अभ्यास केला तर नवे आकाश आणि नवी पृथ्वी परमेश्वर घडवणार आहे। जे जुने आकाश जुनी पृथ्वी ते सरणार आहे, ते निघून जाणार आहे। नवी यरूशलेम जी स्वर्गामध्ये तयार आहे, होत आहे, झालेली आहे, पूर्णत्वास आलेली आहे। प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होण्याच्या अगोदर ती पूर्णत्वास येईल आणि प्रभू आपल्याला घ्यायला येणार आहे। ती नवी यरूशलेम उतरून येणार आहे स्वर्गामधून आणि
त्याच्यानंतर सुद्धा अनेकांना नवे आकाश जे आहे त्या ठिकाणात जागा मिळेल, नव्या पृथ्वीवरती अनेकांना जागा मिळेल आणि अनेकांना जागा नव्या यरुशलेमेमध्ये मिळणार आहे. आणि म्हणून सगळं काही संपणार, नाश होणार, तिथून पुढे काहीच नाही, सगळे स्वर्गात जाणार, आकाश पृथ्वी सर्व नष्ट होणार असं काही नाही. ते नवीन होणार आहे. जे पापमय, जे शापित, जे जुनं आहे ते सरणार आहे, ते निघून जाणार आहे आणि नवीन अशी स्थापना प्रभूपासून होणार आहे. ज्या प्रभूने आपल्याला कृपा पुरवली तर आपण नक्कीच नवे आकाश, नवी पृथ्वी आणि नवे यरुशलेम याच्याविषयी पण अभ्यासक्रम पाहू. त्याच्याबद्दल देखील आपण नक्की मनन करणार आहोत. खूप अद्भुत गोष्टी आहेत पवित्र शास्त्रामध्ये आणि आपल्यासाठी परमेश्वराने इतक्या महान गोष्टींची योजना केलेली आहे, ती देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे चुकीचं एक शिक्षण देण्यात येतं, ते म्हणजे परमेश्वर शिक्षा करणार आणि मग ज्यावेळेस शिक्षेमध्ये लोक असतील त्यांना त्रास होईल, पीडा यातना होतील आणि ते प्रभूचा धावा करतील आणि सरते शेवटी देव कृपाळू आहे, तो प्रीतीचा सागर आहे, त्यांना त्या शिक्षेतून गेल्याच्या नंतर देखील प्रभू त्यांचा बचाव करणार आहे. प्रगटीकरण 20:10 आपण वाचू शकतो, मार्क 9:47-48, मगाशी मत्तई 25:31-46 ही वचनं सांगितली. हे फार थोडके संदर्भ मी सांगितले आहे. अगोदरच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जी सार्वकालिक शिक्षा जी आहे, इटर्नल पनिशमेंट, त्याच्याबद्दल पाहिलं. परमेश्वरा सोबतचा सार्वकालिक वियोग ह्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि त्यामुळे हे सुद्धा चुकीचं शिक्षण आहे की परमेश्वर नरकात टाकेल आणि मग तिथे पश्चाताप झाल्याच्या नंतर, लोकांना त्रास झाल्याच्या नंतर तो पुन्हा त्यांचा बचाव करेल, असं काहीही होणार नाही प्रियांनो. शेवटचा न्याय झाल्याच्या नंतर एक तर सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक यातना, सार्वकालिक जे त्याला दुसरं मरण असं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, या दोन्हीपैकी एकच गोष्ट होणार आहे. तिथून पुन्हा कधीच सुटका होणार नाही. काही लोक म्हणतात तिथे फक्त सैतान त्याचे दूत राहतील आणि नंतर देव परत सगळ्यांना वाचवणार, सर्वांचं तारण करणार. हे चुकीचं शिक्षण आहे. त्या भ्रमामध्ये राहू नका. आता जिवंत आहात तोवरच संधी साधून घ्या. खरा पश्चाताप करून परमेश्वराकडे वळण्याचा हा समय आहे. तेव्हाच आपल्याला येणारं जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्या दृष्टीने आपली तयारी करायची आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे चुकीचं शिक्षण, युनिव्हर्सल रिकन्सायलेशन, किंवा ते तर अतिशय सैतानी शिक्षण आहे. तिथं तर असं म्हणतात की सैतान जो आहे हा देवाने बनवलेला दूत आहे, शेवटी तो प्रभूचा व्यक्ती आहे, त्याची हस्तकृती आहे आणि सैतानाला एवढे वर्ष आता शिक्षा देऊन होईल, त्याला नरकात पण टाकण्यात येईल आणि मग नंतर त्याला पश्चाताप होईल आणि प्रभू बरोबर त्याचा समेट होईल आणि त्याला पुन्हा त्याचं सर्व पद मिळणार आहे. तो पुन्हा देवाच्या सेवेमध्ये रुजू होईल, सैतानाचं तारण होईल थोडक्यामध्ये. हे देखील अतिशय चुकीचं असं शिक्षण आहे. पवित्र शास्त्रामधून असा कुठलाही संदर्भ नाही आणि म्हणून अशा भरकटवणाऱ्या शिक्षणांच्या मागे आपल्याला जायचं नाही. पवित्र शास्त्र, देवाचं वचन काय सांगतं याचा सखोल खोलवार असा अभ्यास करणं गरजेचं आहे. जे चुकीचे शिक्षण देणारे आहेत, जे खोटं शिक्षण देणारे आहेत, ते लोक सुद्धा पवित्र शास्त्रातील वचनांचाच उपयोग करतात, परंतु ते अगोदरची नंतरची वचनं, त्याच्यासाठी असणारे जे क्रॉस रेफरन्सेस आपण म्हणतो, अनेक जे संदर्भ आहे, ती गोष्ट जी सांगितली आहे पवित्र वचनामध्ये त्याला पुष्टी किंवा पुरावा देण्यासाठी, ती सिद्ध करण्यासाठी असलेली अनेक वचनं असं काही उपयोगात आणत नाही. ते थोडासा शास्त्र भाग, वचनाचा सुद्धा अर्धाच भाग, काहीतरी शब्द असे देवाच्या वचनामधून उचलतात आणि त्याच्यानुसार चुकीची तत्व आणि मनुष्याचं ज्ञान, मी तर म्हणेल सैतानापासून आलेलं जे खोटं असं प्रगटीकरण आहे देवाच्या वचनाचं, असं चुकीचं शिक्षण घेऊन देवाच्या सत्य वचनापासून अनेक विश्वासणाऱ्यांना बहकवत असतात आणि जे कोणी त्याला बळी पडतात त्या सर्वांचं दुर्दैव होणार आहे. त्या सर्वांचा असं शिक्षण देणाऱ्यांबरोबर नाश होणार आहे. जी स्तुती करते या समयाबद्दल, स्पर्श कर माझ्या घशाला. या सर्व गोष्टींपासून दूर राहणं आपल्याला फार गरजेचं आहे.
आता एक महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाचा मुद्दा मला डिस्कस करायचा आहे तुमच्यासोबत, पवित्र वचनामधून बोलायचं आहे, त्याच्याबद्दल एक संवाद साधायचा आहे. अनेक लोक म्हणतात की परमेश्वर हा प्रीतीचा सागर, दयेचा सागर, कृपाळू, कनवाळू, दयाळू, ममताळू आहे. हो, तो आहे. मग जर असा आहे परमेश्वर, तर मग त्याला न्याय करायची काय गरज आहे? जर तो सर्वांवर प्रीती करतो तर न्यायाची गरजच का? त्याच्यासाठी आपण पवित्र वचन पाहूयात, पवित्र वचनांमधले संदर्भ पाहूयात की परमेश्वर कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे न्याय करेल किंवा करणार आहे. रोमकरासपत्र सर्वात प्रथम आपण वाचू. रोमकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन जे आहे ते आपण वाचूया. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्रा व्यतिरिक्त नाश पावतील, आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतील. देवाने हे जे नियमशास्त्र दिलेलं आहे, त्याने जो करार केलेला आहे, परमेश्वराचे जे नियम त्याने उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आपल्यासाठी देण्यात आलेले आहे. नियमशास्त्र अधिक तर जुन्या करारामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि इथे स्पष्ट सांगितलेलं आहे रोमकरासपत्र 2रा अध्याय 12 आणि 13 मध्ये की नियमशास्त्र श्रवण करणारे म्हणजे फक्त आपण ऐकणारे नसावेत, तर ते आचरणात आणणारे असावे. परमेश्वराने जे नियम लावून दिलेले आहेत, त्याचे जे लॉज आहेत, त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे कमांडमेंट्स आहेत, त्याच्या ज्या आज्ञा आहेत, त्याच्या आज्ञांचं आपण पालन करणारे असावे. जे कोणी त्याच्या नियमशास्त्राचं उल्लंघन करतात त्या तितक्यांचा न्याय होईल असं देवाच्या वचनात सांगितलेलं आहे. की त्याचं जे वचन आहे, त्याचे जे न्याय आहे, त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे कायदे आहेत, त्याने लावून दिलेल्या ज्या आज्ञा आहेत, जर आपण त्या फक्त ऐकतो आणि त्या स्वीकारत नाही, तसं आचरण करत नाही, तर अशा प्रत्येक व्यक्तीचा न्याय होणार आहे असं देवाच्या वचनात आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरं पाहूयात आपण कारण. कुठल्या कारणामुळे आपला न्याय आणखी होणार आहे? 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन आपण पाहूया. 2 पेत्र 3 आणि 7. पण आत्ताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे, म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. भक्तिहीन जे लोक आहेत त्यांच्या नाशाचा दिवस, न्याय निवाड्याचा दिवस येणार आहे. तोपर्यंत ही आकाश आणि पृथ्वी अग्निसरोवरासाठी राखून ठेवली आहे. त्याच्यात ती सरणार आहे, निघून जाणार आहे. नवे आकाश नवी पृथ्वी होणार आहे. परंतु इथं महत्वाचा शब्द आहे की भक्तिहीन लोक, अनगॉडलीनेस ज्याला आपण म्हणतो, परमेश्वरावरती श्रद्धा, त्याच्यावरचा विश्वास, त्याची भक्ती, त्याचं सार्वभौम दैवत्व जे आहे ते स्वीकारण्यापासून जे लोक माघारी घेतात, असे लोक भक्तिहीन आहेत. ते न्याय निवाड्याच्या दिवसासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. ही वचनं फार खोलवर आहेत प्रियांनो. मी आज जी वचनं सांगत आहे त्यांच्यावरती खूप मनन करावं लागेल. मी खूप सुपरफिशियल, खूप वरवरचं बोलत आहे. एक बेसिक जे आहे तेवढ्या गोष्टी बोलत आहे. जितका अधिक तुम्ही खोलवर या वचनांचा अभ्यास करताल, तितका अधिक खोलवर देवाचं प्रगटीकरण, त्याच्या वचनाचं प्रगटीकरण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तसं करावं असं मी उत्तेजन देते. परंतु भक्तिहीन लोक जे आहे, अनगॉडली जे लोक आहेत, त्याचा अर्थ काय? देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, या स्वरूपात जो सार्वभौम एकच असा परमेश्वर प्रगट झालेला आहे, त्यापैकी कुठल्याही एकाचं प्रगट होणं किंवा त्याचं अस्तित्व जे नाकारतात ते अनगॉडली आहेत. ते संपूर्ण दैवत्व नाकारणारे आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे
जेहोवाज विटनेस जे फक्त यहोवाला मानतात, प्रभू येशू ख्रिस्त देव जो पवित्र आत्म्याला मानत नाही, ओनली जीसस आहे ते देव जो पिता किंवा देव जो पवित्र आत्म्याला मानत नाही, ओनली होली स्पिरिट आहे ते फक्त पवित्र आत्म्या देव जो पवित्र आत्म्याचा स्वीकार करतात, देव जो पुत्र देव जो पवित्र आत्म्याचा स्वीकार करत नाही, विश्वासणारे जे देव जो पिता देव जो पुत्र देव जो पवित्र आत्म्याच्या नावात सर्व काही करतात, परंतु ते कृपा दया फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची स्वीकारतात, कार्य फक्त पवित्र आत्म्याचं स्वीकारतात आणि त्यांना वाटतं की जुना करार आता आउटडेटेड झालेला आहे, तो कॅन्सल झालेला आहे, देव जो पिता आहे त्याचं सार्वभौमत्व जे नाकारत आहेत, नकळतपणे अज्ञानामुळे किंवा स्वधार्मिकतेमुळे, चुकीच्या शिक्षणांमुळे, स्वतःच्या विचारांमुळे. माता जेरुसलेम आहे ते तर पिता आहे म्हणून माता चुकीचं आणखी शिक्षण, आणखी पुष्कळ आहेत चुकीचे शिक्षण देणारे. जे देवाचं सार्वभौमत्व नाकारणारे लोक आहेत ते भक्तिहीन असे लोक आहेत. अशा भक्तिहीन लोकांना त्यांचा न्याय निवाडा होणार आहे आणि त्यांच्यासाठी नाशाचा दिवस राखून ठेवलेला आहे. देवाच्या वचनात जे शब्द सांगितले आहेत ते मूळ भाषांमधून त्याचा अभ्यास करणं हे ह्याच्यासाठीच महत्त्वाचं आहे. भक्तिहीन हा जो शब्द आहे, अनगॉडली जो इंग्रजीमध्ये वापरण्यात आलेला आहे, नवीन करारातला आहे, ग्रीकमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे आणि ओरिजिनल लँग्वेज हिब्रूमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे, ह्या शब्दांचा जर अभ्यास केला तर आपल्याला कळेल की आपणही कधी कधी कळत नकळत या भक्तिहीन लोकांच्या कॅटेगरीत येत असतो. म्हणून देवाचं सार्वभौमत्व स्वीकारणं आणि एकांगीपणा जो आहे, एकांगी विचार जे आहेत त्या सर्वांमधून बाहेर पडणं, योहान 8:32 मध्ये सांगितल्याप्रमाणे बंधमुक्त करणारं संपूर्ण सत्य स्वीकारणं हे देवाची भक्ती करणाऱ्या लोकांचं लक्षण आहे. आपण कळत नकळत भक्तिहीन लोकांच्या कॅटेगरीत येऊ नये, नाही तर आपण देखील न्यायासाठी पात्र ठरणार आहोत. पुढचं आणखी कोणाचा न्याय करणार आहे प्रभू? पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन वाचूयात आपण. भक्तिमान लोकास परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकास शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हे खूप स्ट्रॉंग वचन आहे. आपण प्रार्थनेत पुष्कळ वेळेस त्याचा पहिला पार्ट जो आहे आणि कन्फेशन्स मध्ये पण यूज करत असतो की भक्तिमान लोकास परीक्षेतून कसे सोडवावे हे परमेश्वरास समजते. ज्यावेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस प्रार्थनेसाठी आणि कन्फेशन्स, कबुली, विश्वासाचे आपली जी घोषणा असते त्यासाठी हे वचन वापरत असतो. परंतु त्याचा जो दुसरा भाग आहे तो अनीतिमान लोकास शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. जो अनीतिमान आहे, अनरायचियसनेस जिथं आहे, अनरायचियस जो व्यक्ती आहे देवाच्या वचनानुसार सांगितलेला अनीतिमान आहे, देवाचं नीतिमत्व जे आहे, त्याची शुद्धता आहे, त्याचं पावित्र्य आहे, देव जो पिता आहे त्याच्यापासून आपल्याला पावित्र्य, शुद्धता आणि नीतिमत्व मिळत असतं. हे जे नाकारणारे जे लोक आहेत त्यांना अनीतिमान ठरविण्यात आलेलं आहे आणि देवानेच म्हटलेलं आहे, प्रभूने त्या लोकांना न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवलेलं आहे. आज आपल्या सर्वांना, ख्रिस्त शिष्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की माझ्या कुठल्या विचार, बोलणे, कृती याच्याद्वारे मी जर अनीतिमान ठरत आहे, कुठली गोष्ट न स्वीकारण्याच्या द्वारे जर मी अनीतिमान ठरत आहे, आय नीड टू चेक. तर मला तिथे तपासणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणखी कुठल्या लोकांना ठेवलेलं आहे परमेश्वराने न्यायासाठी? यहूदाचे पत्र याचं 6वं वचन आपण वाचूयात. यहूदाचे पत्र याचं 6वं वचन. आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकार पद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यास त्याने निरंतरच्या बंधनामध्ये, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले. जे देवदूत आहे, बंडखोरी, लुसिफर जो सैतान आहे, त्याच्याबरोबर जे 1/3 देवदूत टाकण्यात आलेले आहेत,
त्यांच्याबद्दल ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परंतु इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते जे देवदूत होते, बंडखोरी केलेले, डिसओबिडियंट होते, बंडखोरी करणारे होते, म्हणून त्यांच्यासाठी हा सार्वकालिक न्याय राखून ठेवण्यात आलेला आहे. त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. आपल्याला सुद्धा तोच न्याय लागू होतो जर आपण डिसओबिडियंट आहे, आज्ञा न पाळणारे आहे, देवाच्या वचनानुसार सत्य समजलेले असून देखील बंडखोरी करणारे आहोत. मला न पटणारा शास्त्र भाग मला पटतच नाही म्हणून न स्वीकारणारे असू तर आपण ताटमानेचे बंडखोर असे व्यक्तिमत्व आहे. आपण परमेश्वराच्या योजनेच्या, इच्छेच्या आणि त्याच्या संकल्पाच्या विरोधात जाणारे लोक आहे. त्याच्या न्यायशास्त्राच्या, त्याच्या नियमशास्त्राच्या विरोधामध्ये जाणारे लोक आहे. अशा प्रकारची बंडखोरी आपल्याकडून घडू नये. म्हणून मी नेहमी वारंवार सांगत असते, कुठलंही शास्त्रवचन जे आहे, परमेश्वराचं जे अस्तित्व आहे, त्याचा नाकार धिक्कार करू नका, त्याला टाळू नका, सत्याचं शिक्षण तुच्छ लेखू नका. तिथे बंडखोरी असते की सत्य माहिती असून देखील मला जे वाटतं ते योग्य आहे. प्रियांनो, मला आज सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आणि मी त्याचं सत्य स्वीकारलं न स्वीकारलं तरी देखील त्याचा परिणाम जो आहे तो मला भोगावा लागतो. जो सत्य समजतो तो बंधमुक्त करण्यात येईल. जो स्वीकारतो तो अधिक नीतिमत्वाकडे प्रवेश करणारा आहे. जो त्यानुसार आचरण करेल त्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार आहे. परंतु जो सत्य नाकारतो बंडखोरी केल्याप्रमाणे आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण मला सांगू द्या आणखी एक, की तुम्ही आणि मी ते सत्य स्वीकारो किंवा न स्वीकारो, परंतु जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं निर्वादित सत्य आहे, जे परमेश्वराची योजना आहे, जे त्याने युगांच्या पूर्वी ठरवलेलं आहे, त्या योजनेमध्ये, त्याच्या न्यायामध्ये, त्याच्या नियमांमध्ये, त्याच्या आज्ञांमध्ये फरक पडत नाही तुम्ही तुमच्या आणि माझ्या न स्वीकारण्याच्या द्वारे. आणि म्हणून आपल्याला बंडखोर होऊन त्याला रिटॅलिएट करायचं नाही, त्याला आपल्याला नाकारायचं नाही, त्याचा धिक्कार करायचा नाही. तर ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे, इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 वचन, की देव जो आहे मनुष्याशी अंशाने आणि प्रकाराने बोलत असतो. ज्या प्रमाणामध्ये आपल्या समोर सत्य येईल आपण स्वीकारावं, नाही तर न्यायाच्या दिवसासाठी आपली नेमणूक करण्यात येईल. ही गोष्ट आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. डिसओबिडियंट नसावं. इस्रायल लोकांनी सुद्धा तीच चूक केली. पुष्कळ वेळेस मोशे देवापासून गोष्टी घेऊन येत होत्या, परंतु तो मोशेच्या द्वारे देव बोलत होता. लोक असा समज करून घेत होते की मोशे आमच्याशी बोलत आहे, म्हणून ते मोशेला अपोज करत होते, त्याचा विरोध करत होते. त्यांना गोष्टी पटत नव्हत्या की हा असं सांगतो, हा तसं सांगतो, मिस्रामध्ये ह्याची कमी होती का, त्या गोष्टी, अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. सर्व गोष्टी 40 वर्ष कसं त्यांनी केलं. त्यांनी मोशेचा नाकार धिक्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे परिणाम काय झाले त्या काळामध्ये? तत्काळ परमेश्वराचा क्रोध न्याय आपण पाहिलेला आहे मागच्या वेळेस. भूतकाळामध्ये होत असलेला न्याय जो आहे त्या गोष्टींच्या द्वारे, की त्यावेळेस परमेश्वराचा क्रोध उतरून येत होता. अनेकांना त्या ताडणाला समोर जात होतं. दुर्दैवाची आज गोष्ट ही आहे, आपण कृपेच्या काळात राहत असल्यामुळे आपल्यावरती काय तत्काळ न्याय दंडाज्ञा ओढवून येत नाही, परंतु तेच दुर्दैवी आहे. कारण आपल्याला वाटतं आपण जे करत आहोत, आपले विचार, बोलणं, कृती हे योग्य आहे, परंतु जेव्हा न्यायाच्या दिवशी त्याच्या समोर जाण्याची वेळ येईल त्यावेळेस आपला टिकाव लागू नये, असं कोणाच्या बाबतीत होऊ नये. म्हणून सर्वांना उत्तेजन देण्यासाठी ही गोष्ट सांगते. ते ज्यावेळेस मोशेचा नाकार आणि धिक्कार, त्याच्यापासून येणाऱ्या वचनाचा, नियमांचा, सर्व गोष्टींचा ते उल्लंघन आणि नाकार करत होते, त्या प्रत्येक वेळेस त्यांना परमेश्वराच्या क्रोधाला आणि ताडण जे होतं परमेश्वराचं त्याला सामोरं जावं लागलं. कारण त्यांनी मोशेचा, त्या मनुष्याचा नाकार केला नाही. त्याच्यावरती असलेला परमेश्वराचा अभिषेक आहे, त्याच्यावरती उतरून आलेलं जे परमेश्वराचं गौरव आहे, त्याच्यापासून प्राप्त होणारा सत्याचा, परमेश्वराचा जो शब्द आहे त्याचा ते नाकार आणि धिक्कार करत होते. आपण आत्मिकरित्या जागृत राहणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. डिसओबिडियन्स आपल्यामध्ये नसावं.
आणखी कोणाचा न्याय होणार आहे बघा. योहानकृत शुभ वर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याचं 18वं वचन. योहानकृत शुभ वर्तमान याचा 3रा अध्याय, निकोदेमा बरोबरचं प्रभू येशू ख्रिस्ताचं जे संभाषण आहे. योहान 3 आणि 18 त्याचं 18वं वचन. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. जो पण व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, इथं वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाही, विश्वास न ठेवणारा जो व्यक्ती आहे, अनबिलीफ आहे, अविश्वास आहे, असा प्रत्येक व्यक्ती न्यायाच्या दिवसासाठी नेमून ठेवण्यात आलेला आहे. अनेक लोक आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांच्या वतीने पश्चाताप करतात, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला नाही. परंतु ज्या व्यक्तीने, इथं देवाचं वचन स्पष्ट सांगतं, ज्या व्यक्तीने ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. ऑलरेडी तो व्यक्ती त्या न्यायासाठी नेमण्यात आलेला आहे. त्याच्या वतीने, कोणाच्या वतीने कोणीही पश्चाताप करून दुसऱ्या व्यक्तीचं तारण होत नसतं. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, मी मध्यस्थीचे जे टीचिंग्स देत असते दर बुधवारच्या सभेमध्ये, त्यावेळेस आम्ही ही गोष्ट शिकवत असतो की आपण प्रार्थना करत असतो तेव्हा आपण दुसऱ्यांच्या वतीने त्यांची जी पाप आहेत, आपली जी समजा देशासाठी प्रार्थना करत असेल, देशाची जी पाप आहेत, पातक आहेत, कुठल्या तरी लोकसमुदायासाठी करत असो, त्यांनी केलेली पाप आहे, आपल्या प्रियजनांसाठी प्रार्थना करत असू, कोणाच्या आरोग्यासाठी, कुठलेही असू द्या प्रार्थना विनंती, तेव्हा दुसऱ्यांच्या वतीने अगोदर परमेश्वराकडे क्षमा मागायची असते आणि पश्चाताप करायचा असतो. ते ह्याच्यासाठी करायचं असतं की परमेश्वराने त्या व्यक्तीवरती दया करावी आणि त्या व्यक्तीला तारणाची पुन्हा एकदा संधी मिळावी. परंतु आपल्या पवित्र शास्त्रानुसार कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने आपण खरा पश्चाताप करू शकत नाही. कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने आपण तारण क्लेम करू शकत नाही. तारणासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा वैयक्तिक पश्चातापच करणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवून मुखाने प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा जिवंत देव आहे हे त्या व्यक्तीने कबूल करणं गरजेचं आहे. नाहीतर अशी अविश्वास ठेवणारी व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून न स्वीकारणारी व्यक्ती, ते न्यायाच्या दिवसासाठी नेमून ठेवण्यात आलेली आहे असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून दुसऱ्यांच्या वतीने तारणाच्या प्रार्थना करण्याचं जे खोटं शिक्षण आहे त्याच्यापासून सुद्धा जागृत राहा. प्रत्येकाला वैयक्तिकच पश्चाताप करायचा आहे, वैयक्तिकरित्याच त्या पापांपासून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून मागे फिरायचं आहे. वैयक्तिक न्याय निवाडा होणार आहे आपला, आणि म्हणून वैयक्तिक हिशोब द्यायची, वैयक्तिक तयारी ठेवायची आहे आपल्याला. आणखी कुठल्या गोष्टीमुळे कोणाचा न्याय होणार आहे? रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि ह्याचं 18वं वचन वाचूयात. रोम 5 आणि 18. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. ज्याच्याद्वारे पाप आलं, दंडाज्ञा आली, तो आदाम जो आहे त्याच्याबद्दल म्हटलेला आहे. ज्याच्यामुळे पापक्षमा, जीवन ह्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, नीतिमत्व मिळाले आहे, तो दुसरा आदाम म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे.
एकाच आदामाने पाप केलं होतं, परंतु त्याच्यामुळं संपूर्ण मानव जातीवरती दंडाज्ञा आणि परमेश्वराचा न्याय आलेला आहे असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून एकच व्यक्ती त्याच्यापासून सोडवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून संपूर्ण जगात कोणीही व्यक्ती असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीला त्या न्यायापासून जर सुटका करून घ्यायची आहे, आज्ञाभंग जे केलेला आहे, ट्रेसपासिंग केलेला आहे, देवाने सांगितलेली गोष्ट न करणे, जाणून बुजून माहिती असून सुद्धा नाकारणे, या सर्व गोष्टींच्या पासून सुटका आणि तारण फक्त 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 प्रभू येशू ख्रिस्त याच एका जिवंत देवाच्या द्वारे मिळत आहे आणि मिळणार आहे. संपूर्ण सृष्टीसाठी आहे. ते संपूर्ण सृष्टी पापाने भरलेली आहे, न्यायासाठी नेमून ठेवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण सृष्टी एकाच व्यक्तीच्या द्वारे तारली जाऊ शकते. जो कोणी त्याचा धावा करतो त्या प्रत्येकाचं तारण होतं. जो कोणी क्षमा मागतो त्या प्रत्येकाच्या अपराधांची, पापांची आणि दुष्कर्मांची क्षमा त्यांना प्राप्त होते. ते एकच आणि एकच उंचावलं गेलेलं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, कारण त्याने एकट्यानेच किंमत मोजून दिलेली आहे. त्या पापाची, त्या दंडाज्ञेची जी किंमत आहे ती फक्त त्याने मोजून दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की तो आता जिवंत स्वर्गामध्ये आहे आणि तो लवकरच पुन्हा येत आहे त्याच्या वधूला, त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याचे जे ख्रिस्त शिष्य आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी. म्हणून त्याच्याकडे धाव घेणं हे आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तरच त्याच्याबरोबर जाण्यासाठी आपण सिद्ध होऊ प्रियांनो. जर त्याला ओळखतच नसू तर त्याची वाणी समजणार नाही. जर त्याची वाणी कानावरती आली नाही तर त्याच्याबरोबर जाऊ शकणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घ्या सर्वांनी. तो एकच तारणारा परमेश्वर आहे. ज्या गोष्टींचं तुम्ही स्ट्रगल करताय तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही झगडत आहे कुठल्या तरी गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी, वासना असतील, विकार असतील, मोह असतील, अभिलाषा असतील, पाप असेल, व्यसन असतील, पुन्हा पुन्हा तुम्हाला देवापासून मागे खेचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आज त्या प्रत्येक बंधनातून बाहेर पडण्याचा समय आलेला आहे. हा समय देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देत आहे. तो आपल्याशी बोलत आहे, ख्रिस्ताकडे वळा, ख्रिस्ताच्या चरणाजवळ या, खरा पश्चाताप करा, अंतःकरणात विश्वास ठेवा आणि मुखाने कबूल करा. त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आपली पाप, आपल्यातल्या सर्व कमी घटी हे दूर करण्याचं सामर्थ्य आहे, ते प्राप्त करून घ्या प्रियांनो. आज तारणाचा दिवस, आज मान्यतेचा दिवस, आज खरा पश्चातापाचा दिवस. परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, कारण तो लवकर येत आहे. आपण त्याच्या आज्ञाभंग करू नये. आदामाने आज्ञाभंग केल्यामुळे पाप आलेलं आहे. आणि म्हणून आत्ता जे वचन आपण वाचलं ते फार महत्त्वाचं वचन आहे की न्याय निवाड्यासाठी आदामामुळं संपूर्ण जग न्याय निवाड्याच्या पात्रतेस ठरलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती, कारण आदाम हवेपासूनच संपूर्ण मानवजातीची निर्मिती झालेली आणि त्याच्यावरती एकच सोल्युशन, एकच पर्याय, प्रभू येशू ख्रिस्त. धाव घ्या आज त्याच्याकडे, हाक मारा त्याला. जिथे कुठे असताल तिथून त्याला हाक मारा. तो ऐकण्यास समर्थ परमेश्वर आहे, कारण तो जिवंत देव आहे. तुम्ही मारलेली हाक त्याच्या कानांपर्यंत पोहोचते, त्याला ऐकू येते. तो तुम्हाला पाहत असतो, तो तुमच्याशी बोलतो, तो तुम्हाला स्पर्श करू शकतो, तो तुमच्यापर्यंत येऊ शकतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचतो, तो तुम्हाला तारण प्राप्ती देतो. तारणाचा, मोक्षाचा एकच मार्ग प्रभू येशू ख्रिस्तच आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग या जगामध्ये उपलब्ध नाही. शेवटचा पॉइंट पाहूया, 7वा मुद्दा पाहूयात. आणखी कोणाचं नेमणूक केली आहे न्यायासाठी? योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आपण पाहूया आणि त्याचं 19वे वचन. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 19वे वचन. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. दुष्ट कृत्ये, इव्हल डीड्स, यांच्यासाठी 20वे वचन पण वाचते.
कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. निवाडा हाच आहे. म्हणजे न्याय निवाडा कुठला आहे की जो प्रकाश आला आहे जगामध्ये, प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा जो कोणी स्वीकार करत नाही तो प्रत्येक व्यक्ती त्या अंधकारामध्ये चाच पडत आहे. अशा अंधकारामध्ये असलेला प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याला त्या अंधकाराची आवड आहे, तो प्रकाशाकडे धाव घेत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेत नाही, त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. परंतु मला इथं दुष्कृत्य किंवा दुष्टकृत्य जी म्हटलेली आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. दुष्कृत्य म्हणजे देवाची आज्ञा मोडणे हे सर्वात मोठं दुष्कृत्य आहे. आपल्याला वाटतं दुष्ट कृत्य म्हणजे कोणाशी तरी अतिशय वाईट वागणे, क्रूरपणाने वागणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, खून करणे, कोणाला तरी इजा पोहोचल असं करणे, मारहाण, काही अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे, शस्त्राने कोणावरती हल्ला करणे, या अशा ज्या गोष्टी आहे आपल्याला काय वाटतं त्याच गोष्टी म्हणजे दुष्टपणा आहे मनुष्याचा. परंतु मनुष्यामध्ये असलेला सर्वात मोठा दुष्टपणा हा आहे की अंधकारामध्ये राहणे, अंधकाराची आवड धरणे, जो ख्रिस्ताचा प्रकाश आहे त्याचा स्वीकार न करणे, त्या प्रकाशाकडे वाटचाल न करणे, त्या प्रकाशाला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न न करणे. प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा प्रकाश आहे. आणि तो प्रकाश कोण आहे? योहान 1 मध्ये सांगितलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. तो देही झालेला जो शब्द आहे, जे देवाचं वचन आहे, ते आपल्यासाठी खरा प्रकाश आहे प्रियांनो. म्हणून ते संपूर्ण सत्य स्वरूपामध्ये स्वीकारणं हा आपल्यासाठीचा संपूर्ण प्रकाश आहे. जे कोणी त्या प्रकाशाची आवड धरत नाही ते अंधकारामध्ये चालतात. स्तोत्र 119 105 मध्ये म्हटलेलं आहे, तुझे वचन माझ्या मार्गांकरता दिवा आणि माझ्या पावलांकरता प्रकाशासारखे आहेत. दिवा आणि प्रकाश आणि उजेड हे देवाचं वचन आहे. हे देवाच्या वचनातच सांगितलेलं आहे. आणि प्रकाश म्हणजे काही लोकांना नाही का असं डोळे झाकल्याबरोबर दृष्टांत वगैरे असे विषय असतात काही लोकांचे. मला खूप लख्ख प्रकाश दिसला, पांढरा पांढरा शुभ्र प्रकाश दिसला. मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. आपला खरा प्रकाश देवाचं वचन आहे. उत्पत्ती ते प्रगटीकरण जे संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला देण्यात आलेलं आहे ते आपला खरा प्रकाश आहे प्रियांनो. त्या प्रकाशाचा स्वीकार न करणारे जे आहे, त्याच्या सत्य वचनाचा स्वीकार न करणारे जे आहे, ते अंधकाराची आवड धरणारे आहे, त्यांच्यासाठी न्याय निवाडा राखून ठेवण्यात आलेला आहे असं देवाचं वचन सांगतं. ऐकायला कदाचित तुम्हाला या गोष्टी आवडणार नाहीत ज्या मी आज बोलत आहे, परंतु तुम्हापैकी कोणीही अज्ञानी असावं अशी देवाची इच्छा नाही. म्हणून देवाच्या आत्म्याद्वारे आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कृपा प्राप्त झालेली आहे की त्याचं सत्याचं वचन आपल्यापर्यंत यावं, आपण आत्मपरीक्षण करावं, आपण आपले मार्ग नीट करावे. तो प्रकाश जो आहे देवाचा वचनाचा तो घेऊन आपण जपून पावलं टाकत त्या मार्गावरून मार्गक्रमण करावं आणि परमेश्वरापर्यंत पोहोचावं, ही देवाची आपल्या प्रत्येकासाठी इच्छा आहे. कुठला मनुष्याच्या विचारबुद्धीने आलेलं तत्वज्ञान याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि सतत आणि कायमच श्रेष्ठ असणारा प्रकाश जो एकमेव प्रकाश आहे ते देवाचं वचन आहे. आणि म्हणून आपण अंधकाराची आवड अनेक लोकांच्या जीवनाबद्दल, मला आज कोणाला दोष द्यायचा नाहीये माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, परंतु मी तुम्हा सर्वांना ख्रिस्तामधील बहीण म्हणून आज उत्तेजन देऊ इच्छिते. पुष्कळ लोक मला माहिती आहे की कोणीतरी प्रीच करतात, टीचिंग्स देतात, ते ऐकून त्यांचा दिवस त्याच्यामध्ये जात असतो. याच्यामध्ये चुकीचं काही नाही. देवाच्या सेवकांना पवित्र वचनातून जे ज्ञान मिळतं, प्रगटीकरण मिळतं, आपण ते ऐकतो, त्याच्याद्वारे आपल्याला प्रगटीकरण मिळतं, हे सत्य इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुमच्या स्वतःचा दिवा कुठे हो? दुसऱ्यांनी दाखवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात किती वेळ चालणार तुम्ही? तो व्यक्ती जर तुमच्यापासून दूर गेला तर तो दिवा, तो कंदील, तो प्रकाश, ते देवाचं वचन पण तुमच्यापासून दूर जाणार. मग तुम्ही दुसरा दिवा शोधत राहणार
आणि तोपर्यंत अंधकारामध्ये ठेचकळणार, जखमी होणार, अपघात घडणार, त्या अंधकारामध्ये चाचपडत फिरणार, याच्यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग हाच आहे. जशा शहाण्या कुमारिका होत्या ज्यांच्याकडे स्वतःचा दिवा होता आणि तो पेटता होता, तसं आपण शहाण्या कुमारिकांप्रमाणे प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दररोजच्या दिवशी पवित्र शास्त्राचं मनन करावं आणि त्याचा अभ्यास करावा. हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे मी प्रत्येकाला विनंती करते. प्रियांनो, आपल्या स्वतःचं वैयक्तिक पवित्र शास्त्र सर्वात प्रथम आपल्याकडे असावं. अनेक लोकांकडे वैयक्तिक मोबाईल आहे, आपल्याकडे वैयक्तिक बाईक्स. आजकाल तर ट्रॅव्हलिंगसाठी घरात कुटुंबात जितकी लोक घराच्या बाहेर जातात प्रत्येकाकडे वाहन असतं. 2 चाकी असू द्या, 4 चाकी असू द्या, मोबाईल्स असतात. आजकाल ऑनलाईन तर सगळीकडे चालू झाले, तर लेकरांना पण मोबाईल दिलेत त्यांची स्कूलसाठी. आज आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाचं वैयक्तिक पवित्र शास्त्र आहे का हे तपासण्याची वेळ आहे. प्रियांनो, प्रत्येकाचा वैयक्तिक दिवा आहे तो. ज्यावेळेस प्रभू येईल तेव्हा शहाण्या कुमारिकांप्रमाणे तो पेटता दिवा ज्या व्यक्तीचा असेल त्याला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे. जो कोणी त्या वचनाचा अभ्यास करतो, तो दिवा पेटता ठेवलेला आहे, त्याची काळजी घेतो, त्या दिव्याकडे, त्या वचनाकडे लक्ष लावलेलं आहे, ज्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणाचं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्याची वात जी प्रज्वलित अशी ठेवलेली आहे, तो वचनाचा दिवा घेऊन पेटता जो सामोरा जाईल तोच त्या वराबरोबर आत जाण्यासाठी योग्य ठरणार आहे. प्रत्येकाला हीच विनंती आहे आज. प्रियांनो, आपलं वैयक्तिक पवित्र शास्त्र असू द्या, दररोज त्याचा अभ्यास करा. मी कधीच कोणाला बोलत नाही, पवित्र शास्त्र वाचा. जगभरातले कादंबऱ्या, पुस्तकं, मॅगझिन्स, न्यूजपेपर्स, वर्तमानपत्र या सर्व गोष्टी वाचण्यात येतात, परंतु पवित्र शास्त्र हा स्वतः देव आहे, त्याचा जिवंत शब्द आहे. म्हणून त्याच्यापासून ऐकायचं असतं, त्याच्यावर मनन करायचं असतं, त्याच्यापासून शिकायचं असतं, त्याचा शोध घ्यायचा असतो, त्याचा अभ्यास करायचा असतो. प्रियांनो, सर्वांना आज उत्तेजन देईल. आपल्या प्रत्येकाचा दिवा तयार ठेवा, वात प्रज्वलित ठेवा, पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणाचं तेल असू द्या, कारण वराचं येणं फार जवळ झालेलं आहे. हो, फार जवळ झालेलं आहे. 5 मूर्ख कुमारिकांचे दिवे जगात आसपास जर आत्मिकरित्या तुम्ही लक्ष लावलं तर तुम्हाला कळेल, जे माझे सोबती आहेत, ज्यांना जे माझ्या परिचयाचे आहेत, असे अनेक विश्वासणारे आज त्या मूर्ख कुमारिकांप्रमाणे त्यांचे दिवे विझलेले आहे, सत्यवचनापासून भरकटलेले आहेत आणि पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणाचं तेल पण संपलेलं आहे. प्रियांनो, इथं तिथं ह्याच्या त्याच्या मागं धावपळ करतात. कोण देईल आम्हाला, कोण देईल आम्हाला? ज्या शहाण्या कुमारिकांसारखे आहेत, जे आत्म्यामध्ये जागृत आहे, आज देखील त्यांचे दिवे पेटते आहेत. वर फार लवकर येत आहे, तो येईल, विलंब करणार नाही. प्रभूचे येणं जवळ झालंय. प्रियांनो, पवित्र शास्त्रात दररोज मनन करणं, शिकणं आपल्याला फार गरजेचं आहे. पुढचा माझा मुद्दा आहे, न्याय कोण करणार? अनेकांना वाटतं एकच न्याय होणार आहे, देव जो पिता, व्हाईट थ्रोन जजमेंट ज्याला आपण म्हणतो, पांढरा जे सिंहासन आहे त्याच्याबद्दलचा न्याय अनेकांना माहिती आहे, प्रगटीकरणात सांगितलेला. देवाच्या वचनामधून पाहूया की न्याय कोण कोण करणार आहे. मी एकच वचन वाचेल, बाकीचे संदर्भ वचन तुम्हाला देईल. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय आणि त्याचं 31वं वचन आपल्याला वाचायचंय. प्रेषित 17 आणि 31. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे आणि त्याला मेलेल्यातून उठवून या विषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. त्याचा एक निवडलेला व्यक्ती जो आहे, ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु ज्याने हे सर्व काम केलं आहे तो न्याय निवाडा करणार असं म्हटलेलं आहे. देवाबद्दल, देव जो पित्याबद्दल या ठिकाणात सांगण्यात आलेलं आहे. आणखी एक वचन वाचूयात. रोमकरास पत्र 3रा अध्याय
आणि त्याचं 6वं वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 6वं वचन आपण वाचूयात. कधीच नाही. असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? कोण करणार आहे जगाचा न्याय? देव करणार आहे. आणखी वचन आहे, मी वाचणार नाही. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 23वा वचन. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि 23वा वचन आहे. आणि त्याचबरोबर पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 5वं वचन सुद्धा आहे. पहिले पेत्र 4था अध्याय आणि 5वं वचन. या सर्व ठिकाणांमध्ये सांगितलं आहे की न्याय देव करणार आहे. आता दुसरं कोण व्यक्ती न्याय करणार आहे? एक तर देव करणार आहे, दुसरं कोण करणार? योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आपण वाचूयात. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 22 ते 27 जे वचन आहे ते तुम्ही वाचा. मी वाचेल. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि त्याचं 42वा वचन मी वाचते. प्रेषित 10:42. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकास उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंत्यांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेश ते त्याच्याविषयी देतात. 41वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा कळेल कोणाबद्दल म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे, पुत्राबद्दल म्हटलेलं आहे. देव जो पिता आपण पाहिलं तो सुद्धा न्याय करणार आहे. देव जो पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त हा सुद्धा न्याय करणार आहे. मी पुढच्या सेशनमध्ये ह्याच्यावरती आणखी थोडं इन डेप्थ बोलणार आहे. म्हणून मी आज फक्त कोण कोण न्याय करणार एवढंच सांगत आहे. कुठं करणार, कोणाचा करणार, कधी करणार हे आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि तिसरी गोष्ट खूप अद्भुत आहे. करिंथकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय त्याचं 2रं आणि 3रं वचन. करिंथकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचे 2रे आणि 3रे वचन. किंवा पवित्र जन जगाचा न्याय निवाडा करतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्याय निवाडा व्हावयाचा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? आपण देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहोत हे तुम्हास ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच. तुम्हाला व्यावहारिक प्रकरणांचा न्याय निवाडा करावयाचा आहे तर मंडळीत जे हिशोबात नाहीत त्यांना कसे नेमता? महत्त्वाचं वचन आहे. ख्रिस्ती लोकांची न्यायालयात गेलेली भांडणं आहेत त्याच्याबद्दल आहे. आणि देवाच्या घरामध्ये न्याय करू नये, सर्वांवरती प्रीती करावी अशा प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणच्या मंडळीमध्ये होतं, त्यांचा समज होता. आणि म्हणून तो म्हणतो की मंडळीत जे हिशोबात नाहीत त्यांना तुम्ही कसं नेमता? मंडळीतले जे लोक आहेत त्यांचा न्याय त्यांच्यावरती जे नेमण्यात आलेले अधिकारी आहे त्यांनी केला पाहिजे. न्याय करणं म्हणजे फक्त पारखणं आहे. त्यांचं कोणाचं काय चुकत असेल त्यांना सद्बोध करणं आहे, शिक्षा देणं नाही. परंतु जर कोणी चुकत आहे तर त्या व्यक्तीला मंडळीमधल्या सरळ करणं हे प्रत्येक ख्रिस्ती अधिकारी जो प्रभूने नेमलेला आहे मंडळीमध्ये, प्रत्येक वडील जो व्यक्ती नेमलेला आहे, प्रत्येक पाळक जो नेमलेला आहे, त्या प्रत्येकाचं हे काम आहे की आपल्या मंडळीमध्ये चुकणारा जो व्यक्ती आहे त्याला सद्बोध करावा, त्याला नीती शिक्षण जरूर द्यावं. देव प्रीती आहे, आपण सर्वांवर प्रीती करायची, म्हणून कोणालाही मनमानी वागू द्यायचं नाही. परमेश्वर हा शिस्तप्रिय आहे आणि म्हणून देवाच्या घरात देखील शिस्त असावी. त्या शिस्तीचाच अनेक भाग करिंथकरास पहिले पत्रामध्ये सांगितलेले आहे. दुसऱ्या पत्रात पण सांगितलं आहे कशा प्रकारची शिस्त असावी. मंडळीमध्ये जे कुठल्या गोष्टींचा हिशोब देतात, कारभारी पण जे आहे, अकाउंटेबिलिटी जी आहे, त्याच्यावरती सुद्धा माझी एक टीचिंगची सिरीज आहे, मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे.
तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा. त्या ठिकाणामध्ये आहे की देवाच्या मंडळीमध्ये, घरामध्ये आपण अनेक गोष्टींचा आपल्यावरच्या अधिकाऱ्यांना आपल्याला हिशोब द्यायचा आहे. जे काही नियम परमेश्वराने लावून दिलेले आहे मंडळीसाठीचे, आपण स्वतः त्या चौकटीमध्ये स्वतःला बसवायचं आहे. मनमानी कारभार नाही देवाच्या घरात. शिस्तप्रिय परमेश्वर आहे. स्वर्गामधला कारभार सुद्धा शिस्तीने चालतो. संपूर्ण सृष्टी जर पाहिली ना तुम्ही प्रियांनो, तर प्रत्येक ग्रह, तारे, सर्व गोष्टी त्याने नियमांमध्ये आणि शिस्तीमध्ये लावून दिलेला आहे. विचार करा, एका जरी ग्रहाने तो नियमभंग केला आणि कसंही वेडावाकडा वागायला लागला, संपूर्ण सृष्टी कोलॅप्स होईल की नाही? ज्यांना सायन्स ठाऊक आहे ते मान्य करतील ही गोष्ट. प्रत्येक निसर्गातील प्रत्येक गोष्ट, प्राणी, पशु, पक्षी, सर्वांना त्याने नियम लावलेले आहेत आणि प्रत्येक जण परमेश्वराचा नियम पाळत आहे. स्वर्गामध्ये, पृथ्वीवरती, सर्वत्र परमेश्वराचा नियम सृष्टीमध्ये संपूर्ण पाळण्यात येतो. फक्त मनुष्य प्राणी एकच आहे जो प्रत्येक वेळेस देवाचे नियम आणि शिस्त जे आहे ते नेहमी नाकारण्याचा, त्याला पर्यायी मार्ग निवडण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्यापैकी कोणी असं जे असेल की शिस्त, देवाच्या वचनाची, त्याचे नियम, त्याचं नियमशास्त्र, त्याच्या आज्ञा हे न पाळण्यासाठी आपण त्याच्याच वचनांचा उपयोग करून पर्यायी मार्ग जर शोधत असू, आज अशा प्रत्येक व्यक्तीसाठी जागृतीची घंटा आहे. आज हे आव्हान आहे जागृतीचं, त्याला संपूर्ण स्वरूपात स्वीकारा. ह्या मार्गांपासून आपल्याला मागं फिरणं गरजेचं आहे प्रियांनो. मी पुन्हा पुन्हा सांगते, मनुष्याने नाकारण्याच्या द्वारे, मनुष्याने प्रतिरोध करण्याच्या द्वारे देवाच्या वचनाचं सत्य, त्याचे नियम, त्याच्या आज्ञा, त्याचं पवित्र वचन आणि त्याची जी योजना आहे ती कधीही बदलत नसते. बदलणारे तुम्ही आणि मी असले पाहिजे. त्याच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे जितका अधिक त्याच्या समक्षतेत जाऊ, तितकी अधिक नम्रता माझ्यामध्ये आली पाहिजे. नम्रता म्हणजे फक्त प्रभू थोर आहे असं नाहीये. नम्रता म्हणजे तो जे काही सांगतो ते स्वीकारण्याची कुवत तयार करणं स्वतःमध्ये प्रियांनो. आणि आधी नम्रता, मग मान्यता हे त्याचं वचन आपल्याला सांगतं. म्हणून आज प्रत्येकाला मी देवाच्या समक्षतेमध्ये ही विनवणी करेल प्रियांनो, आपल्या प्रत्येकाला ख्रिस्त शिष्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ही जी सिरीज आहे पायाचं शिक्षण, ही तारण न पावलेल्या लोकांसाठी नाहीये. ही प्रत्येक गोष्ट जे पायाचं शिक्षण आहे हे विश्वासणाऱ्या, तारण पावलेल्या लोकांसाठी आहे. ख्रिस्त शिष्यासाठी आहे. त्या प्रौढत्वाप्रत प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आज आपण गिलगाल सारखं त्याच ठिकाणी फिरत आहोत का त्या वचनदत्त देशाकडे जाण्यासाठी पुढे वाटचाल करत आहोत? मला वाटतं हो मी पुढे चाललेलो आहे. हा पॉइंट मी बोलत नाही. देवाच्या दृष्टीने आपल्या जीवनाकडे आपल्याला बघायचं आहे. प्रभू मला काय म्हणत आहे, प्रभू मला कसं स्वीकारत आहे, त्याला माझं आत्मिक जीवन कसं दिसत आहे, हे आत्मपरीक्षण करण्यासाठी आज जागृतीची सूचना आहे प्रत्येकाला प्रियांनो. त्याचा न्यायाचा दिवस आणि त्याच्या अगोदर त्याचा जो येण्याचा दिवस आहे तो फार जवळ आलेला आहे. आपल्यापैकी कोणीही विलंब करू नये, कोणी माघारी राहू नये, ही देवाची इच्छा आहे प्रियांनो. त्याचे जे संत आहे, नीतिमान आहे, निवडलेले आहे, नियमशास्त्राचं जे पालन करणारे आहे, त्यांना देखील तो देवदूतांचा न्याय निवाडा करण्याचा समय देणार. किती महान गोष्ट आहे हो. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण आहोत, अनेक गोष्टी आपल्याला माहिती, प्रभूमध्ये काय प्राप्त झालेलं आहे आपल्याला, त्याच्यापैकी हे एक ब्लेसिंग्स आहे, हे एक मोठा आशीर्वाद आहे. त्या दिवशी देवदूतांचा न्याय निवाडा करण्याची संधी प्रत्येक प्रियजनांना, पवित्र जे जन आहे त्यांना जगाचा न्याय निवाडा करण्याची संधी परमेश्वर देणार आहे. याच्यापेक्षा मोठं आदर, सन्मान आपला कुठलाच नाही प्रियांनो. त्याची किंमत प्रभू येशू ख्रिस्ताने चुकवून दिली आहे. त्याची पात्रता आणि योग्यता आपल्यामध्ये यावी याची तजवीज प्रभू येशू ख्रिस्ताने करून ठेवलेली आहे. म्हणून त्याला विश्वासाने स्वीकारा प्रियांनो. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढचं जे आपलं सेशन असेल
ते कदाचित शेवटचा असेल, 21वा भाग जो असेल तो आपण शेवटचा घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना उत्तेजन देईल. जर तुम्ही कुठले पार्ट्स मिस केले असतील, तुमच्याकडून ऐकण्यात आले नसतील, तर नक्की त्याच्यावरती मनन करा, नक्की ऐका. परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलो, तुम्हाला जागृती देव. त्याच्या वचनाचा दिवा पेटत ठेवणं आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या अभिषेकाचं जे तेल आहे ते तुमच्या दिव्यामध्ये प्राप्त हो. प्रत्येकाला स्वतःचा पेटणारा दिवा प्राप्त हो. हीच तुमच्या सर्वांसाठी प्रभूमध्ये मी देखील इच्छा प्रगट करते आणि तुम्हाला तसेच मी अनेक अनेक शुभेच्छा देते की तुम्ही नक्की आजच्या वचनाद्वारे आशीर्वादित व्हा आणि ह्या आठवड्यापासून, आजच्या दिवसापासून देवाच्या वचनाचा अधिक सखोल असा अभ्यास करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. ही सर्वांना प्रभूमध्ये विनंती आणि उत्तेजन देते. शलोम अँड मारानाथा. जीसस क्राइस्ट इज कमिंग सून.